सोलापुरात एका किरकोळ कारणावरून रागावलेल्या 15 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे। एकुलता एक मुलगा असल्याने लाडाने वाढवलेल्या या मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात शोककळ पसरली आहे। सोलापूर शहराजवळील कुमठातांडा येथे ही घटना घडली। पृथ्वीराज संजय राठोड वय 15 असे या मुलाचे नाव आहे। रविवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना उघडकीस आली। पृथ्वीराज हा घरातील एकुलता एक मुलगा। वडील रुग्णवाहिका चालक असून घरची आर्थिक परिस्थिती चांगली आहे। त्याला 2 बहिणी आहेत। एकुलता एक मुलगा असल्याने आई वडिलांसह सर्व नातेवाईक त्याला खूप लाड करत होते, त्यामुळे तो हट्टी बनत चालला होता। यापूर्वीही रागाच्या भरात त्याने 2-3 वेळा घर सोडले होते। रविवारी देखील किरकोळ कारणावरून तो घर सोडून गेला। दिवसभर नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही। रात्री त्याची आई त्याला मोबाईलवर फोन करत होती, त्यावेळी घराजवळील झुडपात मोबाईलचा उजेड पडल्याचे दिसले। आई त्या दिशेने गेल्यानंतर पृथ्वीराज लटकलेला आढळला। आईने लगेच आरोळी दिली। नातेवाईकांनी त्याला खाली उतरवले आणि खासगी हॉस्पिटलमध्ये नेले। तेथून छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, अशोक तरंगे आणि हवालदार सागर सांगळे यांनी घटनास्थळी भेट घेतली आणि पुढील तपास सुरू केला आहे। ही घटना कळताच शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती। परिसरात शोकाचे वातावरण आहे। घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। Now and press the bell icon. Never miss a